गोपाळनगर बोरीपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान. प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी. सुरगाणा तालुक्यातील गोपाळनगर बोरीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धोधो पावसाचा फटका शाळेच्या इमारतीला बसला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित काचेपाडा ग्रामपंचायत सरपंच कॉम्रेड रोहिणी चंद्रकांत वाघेरे यांनी त्वरित जिल्हा परिषद शाळा गोपाळनगर येथे भेट देऊन शाळेची पाहणी केली असता सर्व इमारत जमीनदोस्त झाली आहे. तरी शासनाकडे आपण पाठपुरावा करून नवीन शाळेची मागणी करणार आहोत असे आश्वासन देण्यात आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं फोन करून कळवण्यात आले. उपस्थित पोलीस पाटील सुरेश वाघमारे, समाजसेवक चंद्रकांत वाघेरे, प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीनं दखल घेऊन पाहणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना त्वरित कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसामुळे शाळेच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड आणि नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेताना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे की नाही याची तातडीनं तांत्रिक तपासणी करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा ही शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र या शाळेच्या इमारतीची अशी अवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने केवळ पाहणी न करता नुकसानग्रस्त भागाची तातडीनं दुरुस्त करावी, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोर धरते आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाच्या संबंधित विभागाकडून तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा. शाळेच्या इमारतीची आवश्यक ती दुरुस्ती, डागडुजी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीनं कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येते आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. आज आपण इथं जे पाहतोय आम्ही गोपाळनगर बोरीपाडा सुरगाणा तालुक्यातील ही जिल्हा परिषद शाळा आहे. इथं आलोय भेट देण्यासाठी. काल 16 ऑगस्ट 2026 रात्री आणि दिवसा भरपूर पाऊस झाला आणि ह्या पावसाच्या वातावरणामुळे हे इथं जुनी बिल्डिंग होती ती इथं कोसळलेली आहे. इथं आज सकाळी यांचा पाऊस जास्त झाला, राहिलेल्या भिंतीसुद्धा आता पडल्या. नशीब आहे का इथं जीवितहानी झालेली नाही. इथं जर जीवितहानी झाली असती तर खूप मोठं राड उठलं असतं. परंतु ह्या जुन्या बिल्डिंगा शासनाने त्वरित याची शहानिशा पंचनामे करावे आणि नवीन इमारती मंजूर करून शाळेला या सुरगाणा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्याव्या. बऱ्याचशा शाळेमध्ये इमारती ह्या कोसळलेल्या आहेत, काही जुन्या झालेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यांच्यापासून मुलांना धोकासुद्धा आहे. आम्ही वेळोवेळी पंचायत समिती सुरगाणा, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांना कळवलेलं आहे का ज्या हे पंचायत समितीच्या माध्यमात जिल्हा परिषद शाळा येतात त्या शाळेची पाहणी करून आणि त्या जुन्या झालेल्या शाळा त्वरित द्याव्या. आज इथं ह्या गोपाळनगर बोरीपाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये 7वीपर्यंत शाळा आहे. पटसंख्या जास्त आहे परंतु इथं वर्ग खोल्या नाही. हे शाळा जुनेच पत्रे उडून पावसाने घेतलेले होते, त्याचे पंचनामे झालेले होते परंतु अद्याप पावती मंजूर झाले नाही. हे साफ शासनाचं जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष आहे आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्याने जातीने लक्ष घालावं. मागच्या वेळेस गट शिक्षण अधिकारी आपल्या देशमुख मॅडम यांनी भेट दिली होती आणि त्वरित आपण शाळा मंजूर करू, परंतु आतापर्यंत 1.5 वर्ष उलटून हे शाळा इथं मंजूर झालेली नाही. मुलांना उघड्यावर बसावं लागतंय आणि अशी ही अवस्था आज ह्या गोपाळनगर शाळेमध्ये झालेली आहे. तरी येथून पुढे सुद्धा आम्ही शासनाला एक निवेदन देतो. गावकऱ्यांच्या मागणीनुसार सांगतो का परत ह्या 2 महिन्यामध्ये गोपाळनगर बोरीपाडा शाळा मंजूर करून इथं नवीन इमारत द्यावी आणि मुलांना योग्य ते शिक्षण द्यावं. आता इथं शिक्षक आहेत परंतु शाळेत वर्ग खोल्या नाही तर त्या मुलांची अवस्था बेकार होते. म्हणून नशीब आहे का मुलांचे काल हे बिल्डिंग कोसळली म्हणून मुलं नव्हते. आज सकाळी ही भिंत इकडे समोर दिसते ही पडलेली आहे. इथं जर मुलं राहिले असते तर जीवितहानी झाली असती, ती झालेली नाही. नशिबाने तरी शासनाने वेळेवर जागे व्हावे आणि नवीन इमारती द्याव्या, नवीन वर्ग खोल्या द्याव्या अशी मी मागणी आपल्या DYFIच्या वतीने शासनाकडे करीत आहे.